नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुमचं पोलीस भरतीमध्ये जर सिलेक्शन झाले नसेल तर टेन्शन घेऊ नका. येणार आहे नवीन एक भरती जिचं नाव आहे वनरक्षक भरती 2026 साठीची ही एक नवीन भरती येणार आहे. ह्या भरतीच्या माध्यमातून आपण भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. फक्त आपण अभ्यासक्रमच नाही, तो अभ्यासक्रम त्याच्यासोबत परीक्षेचे स्वरूप कसे असते, सोबत आपल्याला पुढे प्रमोशन्स वगैरे कशा असतात, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मित्रांनो समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आज आपण परीक्षेचं स्वरूप जर म्हटलं समजा तर काय असतं, शैक्षणिक पात्रता यासाठी असते 12वी उत्तीर्ण. त्यानंतर गणित असेल किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र आणि विज्ञान यांच्यापैकी एका सब्जेक्टमध्ये किमान आपण पास असलं पाहिजे. 12वीला यांच्यापैकी एखादा सब्जेक्ट असला पाहिजे. या चारपैकी तुम्ही जर एक सब्जेक्ट उत्तीर्ण असाल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. एक राज्य असेल, एकच वनवृत्त असतं, त्या एकाच ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. सगळ्या ठिकाणी अप्लाय करता येत नाही. महाराष्ट्रात फक्त एकाच वनवृत्तासाठी फॉरेस्टचे वेगवेगळे सर्कल करण्यात आलेले आहेत. जसं आपण झोन म्हणतो ना तशा पद्धतीचे, त्या एका फॉरेस्ट सर्कलमध्येच तुम्ही अर्ज करू शकता. एकापेक्षा जास्त वनवृत्तात अर्ज केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. म्हणून अर्ज निवड करण्यापूर्वी नेमकं वनवृत्त नेमकं कुठलं असलं पाहिजे हे समजण्यासाठी, याची निवड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सुटेबल कोणता एरिया आहे ते तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या रिजन वाईज आणि तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या कट ऑफनुसार, प्रिव्हियस इयरचे जे कट ऑफ आहे या सगळ्यांना बघा आणि त्या बेसवरती आपण याला अप्लाय करायला पाहिजे, सर्कल निवडायला पाहिजे. आता येतो अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन, परीक्षा कोण घेतं? मग परीक्षा जी आहे त्या परीक्षेचं स्वरूप काय असतात? TCS आणि IBPS पॅटर्नमधली ही परीक्षा असते. मित्रांनो, या परीक्षेमध्ये नेमकं काय काय विचारलं जातं? टोटल 60 क्वेश्चन्स असतात, 2 तासांचा वेळ असतो आणि त्यामध्ये साधारण 120 मार्क्स जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये भेटतात. म्हणजे टोटल 120 मार्क आहेत. एक प्रश्न जो आहे तो साधारण 2 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असते का? नसते. एकदम भारी. निगेटिव्ह मार्किंगचं टेन्शन नाही आहे, त्यामुळे तुम्ही टुक्के पण मारू शकता. ठीक आहे. आता यामध्ये जर मी म्हटलं समजा, मग यामध्ये 10वी पातळीवरती 10वी बेस क्वेश्चन जे आहेत ते असतात. त्यामुळं प्रश्नांची लेवल जी आहे ती बऱ्यापैकी इझी लेवल असते, समजण्यासारखे असतात, सॉल्व करण्यासारखे असतात. हा पेपर जो असतो तो डुएबल पेपर असतो, एकदम सोप्या फॉर्मॅटमधला. मग यामध्ये सर सिलेबस 120 क्वेश्चन, म्हणजे जर मी म्हटलं समजा टोटल क्वेश्चन जे येणार 60 क्वेश्चन येणार, त्यामध्ये विभाजन कसं असतं नेमकं प्रश्नांचं ते समजून घ्या. प्रत्येक विषयाला समान गुण असतात. मराठी व्याकरण 15 प्रश्न असतात. 30 मार्कांसाठी 15 प्रश्न जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. सामान्य ज्ञान यामध्ये GK ज्याला म्हणतो आपण, त्याचे 15 प्रश्न 30 मार्कांसाठी असतात. यासोबत मित्रांनो म्हटलं तर इंग्रजी व्याकरण, ग्रामर स्पेसिफिक मेन्शन करण्यात आले. जे टॉपिक कोणते असतात ते पण पुढे सांगेल. 15 प्रश्न असतील, 30 मार्कांसाठी ते विचारले जातील. आणि सेम तसंच रिझनिंगवाला पार्ट आहे, बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो, 15 प्रश्न आणि 30 मार्क. अशा पद्धतीने साधारण 15 प्रत्येक सब्जेक्टला मिळून 15 क्वेश्चन आणि 30 मार्क्सचं वेटेज जे ते याच्यामध्ये असतं. मग भाषाविषयी जर मी म्हटलं 60 गुण जे असतात, 30 क्वेश्चन्स ज्याच्यामध्ये विचारले जातात. मग मराठीमध्ये काय असतं? शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दसंग्रह आणि म्हणी आणि वाक्प्रचार एवढ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. सिमिलर तसंच मी जर म्हटलं समजा तर इंग्लिश ग्रामरचं सुद्धा आहे. यामध्ये सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीच विचारले जातात. म्हणजेच काय, नाऊन, प्रोनाऊन वगैरे जे असतं ते काय आहे. व्होकॅबलरी असते, मग ज्याला आपण सिनोनिम म्हणतो, अँटोनिम्स म्हणतो. त्यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस विचारले जातात आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या हा सिलेबस जो आहे, ॲक्च्युअल जी PDF येते त्या PDF मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत नोटिफिकेशनमध्ये, त्या सगळ्या नोटिफिकेशननुसार जर मी कन्सिडर केलं तर या पद्धतीचा सिलेबस आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीचा जर सिलेबस असेल तर यामध्ये बाकीच्या सब्जेक्टसाठी काय काय असतं? सामान्य ज्ञान यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास, चालू घडामोडी, करंट अफेअर्स, सध्याच्या ज्या आहेत त्या, राज्यस्तरीय माहिती आणि महत्त्वाच्या आत्ता सध्या चालू असलेल्या घडामोडी. मग या महाराष्ट्राशी रिलेटेड, राज्याशी रिलेटेड ज्या वनवृत्तातून तुम्ही अप्लाय करताय ते वनवृत्त आणि अलॉंग विथ दॅट स्टेट, राज्य आपलं, या 2 गोष्टींचं पॅरलल कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे कंपल्सरी. यानंतर मी म्हटलं बौद्धिक चाचणीमध्ये नेमकं काय काय येतं. यामध्ये अक्षर असेल किंवा अंकमालिका, लेटर्स असतील किंवा नंबर सिरीज ज्याला म्हणतो आपण, त्यावाल्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. नाते संबंध ज्याला म्हणतो, ब्लड रिलेशन्स, ते याच्यामध्ये विचारले जातात. दिशा, डिरेक्शन्स अँड कॅलेंडर, डिरेक्शन्स अँड सेन्स ज्याला म्हणतो आपण, डिस्टन्स अँड डायरेक्शन किंवा कॅलेंडरचे क्वेश्चन जे असतात ते याच्यामध्ये विचारले जातात. आणि सोबत व्हेन डायग्राम आणि लॉजिक किंवा अनुमान
याच्यावरती बेस तुम्ही अनुमान काय लावू शकता, अंदाज काय लावू शकता, याच्यावरती बेस प्रश्न काही विचारले जातात. असे टोटल 15 प्रश्न असतील आणि 30 मार्कांसाठी असेल. सेम तसंच सामान्य ज्ञानासाठी सुद्धा 15 प्रश्न 30 मार्कांसाठी विचारले जातील. हा होता कंप्लीट सिलेबस. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा पुढील टप्पा काय असतो, पुढील टप्पा असतो मैदानी चाचणी. त्याच्यासाठी कमीत कमी तुम्हाला 45% गुण जे ते आवश्यक असतात. 45% मार्क तुम्हाला कमीत कमी या रिटन एक्झाममध्ये घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे मी जर म्हटलं समजा साधारण परीक्षा असते 120 मार्कांची, त्यामधलं 50% जर मी कन्सिडर केलं तर साधारण 60 मार्क जे आहेत ते बनतात 50%. आणि जर मी म्हटलं समजा 45% तर साधारण 45 म्हटल्यानंतर 5% मायनस करा. 5 सक 30, 3 मार्क कमी, 57च्या आसपास तुमचा स्कोअर जो आहे तो असला पाहिजे. म्हणजे जर मी म्हटलं समजा साधारण मला जर मार्क पाहिजे असतील तर 12 पंचे 60 म्हणजे 6 मार्क कमी, 54 मार्क कमीत कमी पास होण्यासाठी आवश्यक असतील. ठीक आहे. तर या पद्धतीने जर मी म्हटलं समजा 45% गुण जे म्हणजे 54 मार्क्स याच्यामध्ये गरजेचे आहे. 120 पैकी 54 गुण अनिवार्य आहे. सोबत 54 पेक्षा कमी गुण मिळवणारे असतील तर ते बाद होतील आणि 54 किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारेच पात्र असतील मैदानी चाचणीसाठी. जर हे तुम्ही करताय तर अशा केसमध्ये फिजिकल टेस्ट असते, पीटी ज्याला म्हणतो आपण. फिजिकल टेस्ट इकडे एक थोड्या वेगळ्या पद्धतीची असते. एकच इव्हेंट असतो तो म्हणजे धावणे, रनिंग ज्याला म्हणतो आपण. 5 किलोमीटर धावणे, 5 किलोमीटर धावणे याच्यासाठी 17 मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक असतं. 5 किलोमीटर पळायचं आणि 17 मिनिटात पळायचं आहे मेल लोकांसाठी. हेच मी म्हटलं समजा जर फिमेल लोक असतील, फिमेल लोक, तर फिमेल लोकांसाठी 3 किलोमीटर धावायचं आहे आणि त्याच्यामध्ये 12 मिनिटांमध्ये ते पूर्ण करणं आवश्यक असतं. वेळेनुसार गुणांची विभागणी केली जाते. जलद धावणाऱ्याला सगळ्यात जास्त गुण मिळतात आणि त्याच्यानुसार कमी 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 असे गुण जे आहेत ते कमी केले जातात. तर या पद्धतीने जर मी म्हटलं साधारण तुम्हाला मैदानी चाचणीसाठी या ठिकाणी बघायला भेटेल. यानंतर मग ओव्हरऑल जर मी म्हटलं फायनल सिलेक्शन कशावरती बेस असेल, मेरिट लिस्ट कशावरती बेस डिसाईड होईल. लेखी परीक्षा असेल ज्याच्यामध्ये 120 गुण असणं, 120 गुणांची. मैदानी चाचणी असेल 80 गुणांची. टोटल 200 मार्क्स झाले. या 200 पैकी आपल्याला किती गुण मिळत आहेत ह्याच्यावर बेस सिलेक्शन जे ते फायनल बनेल. लेखी परीक्षा आणि या दोघांची बेरीज करून जे गुण बनत आहेत त्या बेसवरती तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते बनणार आहे मित्रांनो. यानंतर मी जर म्हटलं समजा ओव्हरऑल जेवढं झालं त्याला एकदा क्विक रिवाइज करायचं म्हटलं तर पात्रता 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. गणित, भूगोल, अर्थशास्त्र किंवा विज्ञान यापैकी एक विषय असणं आपल्याला कंपल्सरी आहे. लेखी परीक्षा 120 गुणांची असली पाहिजे. हे 12वी साठी म्हणतो बरं का. लेखी परीक्षा 120 गुणांची असणार आहे. 60 प्रश्न असणार आहे आणि 120 मिनिटांचा वेळ म्हणजेच 2 तासांचा वेळ असेल आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे अधोरेखित करण्यासारखं. मैदानी चाचणी साधारण 80 गुणांची असेल. यामध्ये मेल लोकांसाठी साधारण 5 किलोमीटर 17 मिनिटांमध्ये पळायचं आहे आणि जर मी म्हटलं फिमेल लोकांना साधारण 3 किलोमीटर पळायचं आहे आणि ते 12 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. यानंतर मी म्हटलं समजा एका राज्यातून फक्त एकच वनवृत्तात अर्ज करता येईल. पात्रता टप्पा लेखीसाठी 54 गुण आवश्यक 120 पैकी आणि अंतिम निवड ही 200 गुणांवरती डिसाईड केली जाईल. 120 गुण जे आहेत ते तुमचे लेखीमधील आणि 80 गुण जे आहे ते तुमचे जी मैदानी चाचणी आहे यामधील. या दोघांच्या बेसवरती तुमचं फायनल सिलेक्शन होईल. ठीक आहे. तो या पद्धतीने आहे. आता काही प्रश्न असे आले आहेत की या वनरक्षक भरती आणि सोबत दारूबंदी पोलीस जो असतो यांच्यामध्ये नेमकं काय डिफरन्स असतं, नेमकं कशा पद्धतीने याला डील केलं पाहिजे त्याबद्दल सुद्धा लवकरच एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत भेटूया त्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुम्हाला अजून अशा पद्धतीचे कोणते कोणते व्हिडिओ पाहिजेत त्याबद्दल सुद्धा नक्की सांगा, सुचवा. आपण त्यावरती विचार करूया. चालेल. चलो, थँक्यू. गुड डे टू ऑल ऑफ यू.